श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 15 नोव्हेंबर म्हणजेच शनिवारी आहे उत्पत्ती एकादशी. उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते. पुराणात उत्पत्ती एकादशीचे महत्त्व विशेष मानण्यात आले आहे. मान्यतानुसार देवी एकादशीचा या दिवशी भगवान विष्णूंच्या अंशातून जन्म झाला होता. पौराणिक कथेत सांगितले आहे की एकदा भगवान विष्णू योगनिद्रेत होते. जेव्हा मुरा नावाचा राक्षस त्यांच्यावर हल्ला करणार होता तेव्हा भगवान विष्णूंच्या शरीरातून एक देवीचा जन्म झाला. त्यांनी मुरा नावाच्या राक्षसाचा युद्धात पराभव केला. यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी देवीला एकादशीचे नाव दिले आणि वरदानही दिले की जो देवी एकादशीचे व्रत व पूजा करेल त्याला जीवनात सुख आणि सौभाग्याची प्राप्ती होईल. म्हणूनच ही तिथी केवळ पापाचा नाश करण्याचे प्रतीक नाही तर सुख, समृद्धी आणि मोक्षाचा मार्ग देखील मोकळा करते. म्हणूनच तेव्हापासून एकादशीचे व्रत हे पाळले जाते. एकादशीचे व्रत केल्याने वर्तमानासह मागील जन्माची पापे नष्ट होतात. यासोबतच अनेक पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतं. ज्यांना एकादशीचा उपवास सुरू करायचे आहे त्यांनी उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकतात. भगवान श्रीकृष्णांचे परम मित्र सुदामाने स्वतः उत्पत्ती एकादशीचे व्रत केले होते. या व्रताच्या महिमेने त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले. असे मानले जाते की या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीला भगवान विष्णू, देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. पंचांगानुसार या दिवशी राहू काळ सकाळी 9:25 पासून ते 10:45 पर्यंत असेल. ज्योतिषशास्त्रानुसार राहू काळ दरम्यान कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा केली जात नाही. म्हणून आपल्याला या काळामध्ये कोणत्याही पूजा किंवा सेवा ह्या करायच्या नाही आहेत. तसेच या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. आणि म्हणूनच उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण फक्त सकाळीच इथे लावा असा एक दिवा. हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील. तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे, कोणत्या प्रकारे लावायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं, अंथरुणामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं, आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे. जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची. आता तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल त्यांना स्वच्छ पुसून घ्या. आता मूर्ती असेल तर तामनामध्ये घ्या. त्यांच्यावर तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा आपल्याला जप हा करून घ्यायचा. त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं. त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे. त्यांना पिवळी फुलं, पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्यांना आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे अर्पण करायचं. हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. असं केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू पूर्ण करतात. त्यानंतर त्यांना आपल्याला पंचामृताचा नैवेद्य हा दाखवायचा. जेव्हा आपण नैवेद्य दाखवणार त्यावर आवर्जून आपल्याला तुळशीचं पत्र हे ठेवायचं. कारण जर आपण श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण केलं आणि त्यावर जर तुळशीचं पत्र नाही ठेवलं तर तो नैवेद्य श्रीहरी विष्णू ग्रहण करत नाही. एवढं महत्त्व आहे तुळशीचं. त्यानंतर आपल्याला उत्पत्ती एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं. श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची विधिवत आरती ही करून घ्यायची आहे. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचना ही करून घ्यायची. अशा रीतीने आपल्याला पूजा ही करायची आहे.
आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला सकाळीच हा दिवाचा उपाय जो आहे तो करायचा। जास्तीत जास्त तुम्ही दुपारी 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता, त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही। आता या उपाय करता आपल्याला एक दिवा हा घ्यायचा आहे। आता तुम्ही दिवा मातीची पंती घेऊ शकता किंवा रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा घेता तो घेतला तरीही चालणार आहे। या दिव्यामध्ये आपल्याला 9 लांब वातींना एकत्र करून एक वात ही तयार करून घ्यायची आहे। आता ही वात सुद्धा आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकून घ्यायची। आता हा उपाय आपण लक्ष्मी प्राप्ती करता, इच्छापूर्ती करता करत आहात म्हणून आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं। पण आता काही कारणास्तव नसेल तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तुम्ही तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची आहे। आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं, त्यावर मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपण जो हा दिवा तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची। आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे। आता देवघरामध्ये आसन घेऊन बसा आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा सुद्धा करायच्या आहेत। आपल्याला एक वेळा श्रीहरी स्तोत्राचं पठण करायचं, त्याचबरोबर एक वेळा आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण सुद्धा करायचं। पण आता काही कारणास्तव तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या, हात जोडून बसा, तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे। या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात। त्यानंतर आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला स्मरण करायचं, हात जोडून मनोभावे त्यांना प्रार्थना करायची। आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थना ही करून घ्यायची आहे। आता जो दिवा आपण श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर प्रज्वलित केलेला आहे त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे तो संपूर्ण दिवसभर प्रज्वलित राहील। उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण संकट, विघ्न, दोष, दारिद्र्य दूर होऊन आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।